नवनाथ महाराजांची सेवा सुरू केल्यानंतरही जीवन बदलत नसेल तर हे कारण आहे. ओम नमो आदेश भाग 1. श्रद्धेची खरी कसोटी. तुम्ही नवनाथ महाराजांची सेवा सुरू केली, नित्यनियमाने पारायण केली, धूप दीप लावला, पण तरीही आयुष्यात बदल नाहीये. उलट अडचणी वाढतच आहेत. असं का होतंय याचा कधी विचार केलाय का? आपण देवाला प्रश्न विचारतो, पण स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहत नाही. सेवा म्हणजे फक्त मंत्रजप नव्हे, तर तो एक प्रवास आहे. ही मालिका तुम्हाला त्या गुपित कारणांकडे घेऊन जाईल. त्यामुळे तुमची सेवा फळत नाहीये हा पहिला भाग फक्त सुरुवात आहे. खरी मेघ कुठे मारली आहे हे समजून घेण्यासाठी पुढचे भाग नक्की पहा. भाग 2. सेवा की देवाणघेवाण. आपण जेव्हा नवनाथांची सेवा करतो तेव्हा आपल्या मनात मी हे केलं की मला ते मिळेल ही भावना असते. ही भक्ती नाही, हा व्यापार आहे. महाराज हे अंतर्यामी आहेत. त्यांना तुमची पोरकट लालूच समजत नाही. जेव्हा तुम्ही फळाची अपेक्षा करून सेवा करता तेव्हा तुमच्या सेवेतील भाव निघून जातो आणि उरतो तो फक्त यांत्रिकपणा. तुमचे जीवन न बदलण्याचं पहिलं कारण म्हणजे तुमच्यात असलेल्या स्वार्थाची तीव्रता. जोपर्यंत हा व्यापार थांबत नाही तोपर्यंत महाराजांची कृपा तुमच्या दारापर्यंत पोहोचणार नाही. भाग 3. संचितांचा डोंगर. अनेकांना वाटतं की आज सेवा सुरू केली की उद्या चमत्कार व्हावा. पण मित्रांनो, आपल्या पाठीवर अनेक जन्मांच्या कर्माचा म्हणजेच संचितांचा डोंगर असतो. नवनाथांची सेवा आधी तुमच्या त्या जुन्या कर्माची साफसफाई करते. जसं घर रंगवण्यापूर्वी जुना पापुद्रा खरडून काढावा लागतो, तसंच तुमच्या आयुष्यातील संकट म्हणजे त्या कर्माचा निचरा असू शकतो. सेवा सुरू केल्यावर आयुष्य बिघडत नाही, तर ते स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली असते. संयम ठेवा, कारण महाराज आधी तुमचा पाया मजबूत करत आहेत. मगच त्यावर सुखाची इमारत उभी राहील. भाग 4. श्रद्धेतील धरसोड वृत्ती. आज नवनाथ, उद्या दत्त महाराज, परवा अजून कोणतरी. तुमचं मन एका ठिकाणी स्थिर आहे का? संकटाचा धक्का बसला की तुमची श्रद्धा डळमळीत होते आणि तुम्ही मार्ग बदलता. लक्षात ठेवा, ज्या विहिरीत 10 फुटावर पाणी लागणार आहे तेथे तुम्ही अनेक ठिकाणी 1-1 फूट खड्डे खणले तर पाणी कधीच लागणार नाही. नवनाथांवर विश्वास ठेवला असेल तर तो वज्रपाश हवा. तुमची ही धरसोड वृत्तीच महाराजांच्या शक्तीला तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखत आहे. स्थिर व्हा, तरच प्रचिती येईल. भाग 5. आचरणातील उणीव. मंत्र म्हणताना जीभ चालते, पण बाहेर आल्यावर आपण कुणाची निंदा करतो, कोणाचं मन दुखवतो किंवा खोटं बोलतो. नवनाथ महाराजांना अशा सेवेची गरज नाहीये. तुमच्या मुखात अलक निरंजन आहे आणि मनात कपट असेल तर ती सेवा व्यर्थ आहे. सेवा म्हणजे फक्त देवघरात बसणं नव्हे, तर बाहेरच्या जगात तुमचं वागणं कसं आहे हे महत्त्वाचं. जर तुमच्या वागण्यात माणुसकी आणि नीतिमत्ता असेल तर ब्रह्मांड नायक तुमची हाक कशी ऐकतील? स्वतःच्या स्वभावात बदल करा, मग पहा आयुष्य कसं बदलतं. भाग 6. संशयाचे विष. सेवा करताना तुमच्या मनात हे खरंच होईल का असा छोटासा जरी संशय असेल तर तुमच्या सेवेची ताकद निम्मी होते. संशय हा श्रद्धेचा सर्वात मोठा शत्रू आहे. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांची परीक्षा घेतली तेव्हा गोरक्षनाथांनी कधीच संशय घेतला नाही. आपण मात्र 2 महिने सेवा करून रिझल्ट शोधतो. हा संशय तुमच्या आणि महाराजांच्या मधला अडथळा आहे. ज्या क्षणी तुम्ही होईल की नाही हा विचार सोडून ते बघून घेतील या भावनेत याल, त्या क्षणी तुमच्या आयुष्यात बदलाची ठिगणी पडेल. भाग 7. आंतरिक शुद्धीचा अभाव. तुम्ही वरवर अंघोळ करून सोवळ्यात बसता, पण मनातील राग, लोभ आणि मत्सर यांचं काय? नवनाथांची ऊर्जा अत्यंत प्रखर असते. ती ऊर्जा स्वीकारण्यासाठी तुमचं शरीर आणि मन शुद्ध असावं लागतं.
जर तुम्ही अंतरात द्वेष धरून बसला आहात तरी सात्विक ऊर्जा तिथे टिकूच शकत नाही. सेवा फळत नाहीये याचं कारण तुमची पात्रता अजून तयार झालेली नसावी. स्वतःला आतून रिकामं करा. जुन्या वाईट सवयी सोडा. मग पहा ती रिकामी जागा महाराज आपल्या कृपेने कशी भरून काढतात. भाग 8. पूर्वपुण्याई आणि वेळ. प्रत्येक फळ पिकण्यासाठी एक निश्चित वेळ लागते. तुम्ही आज बी पेरलं की उद्या फळाची आशा धरली तर ते शक्य नाही. नवनाथांची सेवा तुमच्या पूर्वपुण्याईला जागृत करते. कदाचित तुमचं संकट इतकं मोठं असेल की तुमच्या सेवेचा साठा अजून तिथे पोहोचला नसेल. तुमची सेवा बँक बॅलन्ससारखी जमा होत असते. ज्या दिवशी तो आकडा पूर्ण होईल त्या दिवशी तुमचं नशीब पालटेल. तुमचं आयुष्य न बदलण्याचं कारण तुमची सेवा कमी पडतीये असं नाही, तर तुमची वेळ अजून परिपक्व झाली नाही. भाग 9. गुरुतत्वाचा विसर. नवनाथ सेवा ही पूर्णपणे गुरु परंपरेवर आधारित आहे. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचा मान राखत नसाल, तुमच्या गुरूंचा किंवा मोठ्यांचा अपमान करत असाल तर तुमची कोणतीही सेवा नवनाथांपर्यंत पोहोचत नाही. मातृदेवो भव पितृदेवो भव ही भक्तीची पहिली पायरी आहे. घराचे देव उपाशी आणि बाहेर नाथांची आरती हे कधीच फळ देणार नाही. तुमच्या आयुष्यात बदल हवा असेल तर आधी तुमच्या रक्ताच्या नात्यात आणि गुरुतत्वाप्रती आदर निर्माण करा. महाराजांची कृपा तुमच्या घराच्या उंबऱ्यावरूनच आत येईल. भाग 10. समर्पणाचा अभाव. मीपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो येत नाही. आपण म्हणतो मी सेवा केली, मी इतकी पारायणे केली. हा मीच मोठा अडथळा आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे नवनाथांच्या चरणी झोकून देता आणि म्हणता की महाराज जे काही आहे ते तुमचेच आहे, मी फक्त निमित्त आहे, तेव्हा चमत्कार घडतात. पूर्ण शरणागती म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. तुमचं जीवन न बदलण्याचं अंतिम कारण म्हणजे तुम्ही अजूनही लगाम स्वतःच्या हातात ठेवलाय. तो महाराजांच्या हातात तर देऊन पहा. भाग 11. बदलाची सुरुवात आजच. आत्तापर्यंत आपण 10 कारणं पाहिली. जर तुम्ही यावर काम केलं तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला प्रगतीपासून रोखू शकत नाही. नवनाथ महाराज एक कडक आहेत पण तितकेच प्रेमळही आहेत. ते तुमची परीक्षा घेतात कारण त्यांना तुम्हाला हिऱ्यासारखं चमकवायचं असतं. आजपासूनच संशय, स्वार्थ आणि अहंकार सोडून शुद्ध भावनेने सेवेला लागा. तुमचं आयुष्य बदललेलंच असेल. फक्त विश्वास ठेवा. अलक निरंजनचा गजर करा आणि नवीन आयुष्याची सुरुवात करा. महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो.